सर माझा एक प्रश्न आहे. हा बोल ना, काय प्रश्न आहे? विभक्ती षष्टीमध्ये एक वचनामध्ये चाचीचे आहे आणि अनेक वचनामध्ये पण चाचीचे आहे, तर या दोन्ही वचन काय फरक आहे? मध्ये काय फरक आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या मुलीने प्रश्न विचारलाय की सर एक वचनातही चाचीचे आहे आणि अनेक वचनातही चाचीचे दिसतंय, मग यामध्ये फरक काय आहे? तर लक्षात घ्या बाळांनो, एक वचन अनेक वचनात प्रत्यय दिले तर याआधी आपण सांगितलं होतं. आता तुम्हाला चा एक वचनातही आहे आणि अनेक वचनातही आहे. मग एक वचनामध्ये जर समजा आपण म्हटलं मुलाचा, काय म्हटलं? मुलाचा, तर हे जे चा लागले याच्या आधी तुम्हाला आधीच्या अक्षरावर अनुस्वार दिसणार नाही. मग समजून चालायचं ही एक वचनातील प्रत्यय आहे. आणि आपण म्हटलं मुलांचा, तर या ठिकाणी जे चा लागले तर या चा लागण्याआधीच्या अक्षरावर काय आलेला आहे? अनुस्वार आलेला आहे. मग तुम्ही समजून चालायचं हे अनेक वचनातील चा आहे. समजलंय?